150 कोटी रुपये काय माघारी आणि बिनविरोध या संदर्भातले जे व्यवहार झाले, त्यात खर्च झाले. आता ज्या 11 निवडणुका होणार आहेत तिथे मोठ्या प्रमाणात खर्च केले जाते. कोकणातील माघारीसाठी 25 कोटी रुपये दिले साधारण. त्यातले 15 कोटी रुपये BKCतल्या सॉफिटेल हॉटेलमध्ये दिले. संभाजीनगरमध्ये सुद्धा साधारण तेवढीच रक्कम लेनदेन झाली. पुण्यातलं तर आकडे आज प्रसिद्धच झालेले आहेत. उमेदवारीच्या बदल्यात उमेदवारी देणाऱ्यांना काय दिलं आहे ते काही कर्ज रूपानं आहे, काही स्थावर मालमत्तेच्या रूपानं आहे. या महाराष्ट्रात हे चित्र जे निर्माण झालं आहे भारतीय जनता पक्षाच्या कृपेने, हे फक्त लोकशाहीला कलंक लावणारं नाही, तर या महाराष्ट्राची प्रतिमा, प्रतिभा, संस्कृती यांना सुद्धा काळिमा फासणारा हा प्रकार आहे. मी वारंवार तेच सांगतो, तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही तर 5वी संख्याबळ आहे, 5 तरीही तुम्ही हे उद्योग का करताय? तुम्हाला ही नशा जडली आहे का? ही नशा जडली आहे का तुम्हाला? पैसे उडवायचीच आहेत, पैसे माणसं विकत घ्यायचीच आहेत. किती बेछूट आरोप आहे. 25 कोटी रुपये ते कोणत्या सोफिटेल हॉटेलमध्ये दिले? 25 कोटी म्हणजे काय पॅकेट मनी आहे का? तो असा घेतला खिशात टाकला? जर तुम्हाला हे सगळं माहिती आहे, मग तुम्ही काय करत होता? वाचपणी काय करत होता तिथे? तुम्हाला इन्फॉर्म करता नाही आलं कोणाला? परंतु अशा प्रकारे आरोप करून ज्याला म्हणता येईल की काहीतरी मी काय भयंकर काहीतरी माहिती काढलेली, हा दाखवण्याचा प्रकार आहे. तुम्ही तिथे एक आरोप केला, संभाजीनगरला आरोप केला. ज्या ज्या ठिकाणी तुमच्या उमेदवाराने तुम्हाला सांगून, तुम्हाला समजून तुम्ही ऐकलं नाही, त्या टायमाला उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यांच्यावर आरोप केले तुम्ही. आणि म्हणून आता तुमच्या त्या आरोपामध्ये काही तथ्य राहिलेलं नाही, ही जनता जाणते.